श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामी सुसंवाद या भक्तिमय चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचे मनापासून धन्यवाद. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की उद्या चंद्रग्रहण आहे आणि हे चंद्रग्रहण असल्यावर गर्भवती मातांना काही नियम पाळावे लागतात. ते नियम म्हणजेच ग्रहण काळामध्ये गर्भवती मातांनी घरातच राहावे, शक्यतो बाहेर जाऊ नये, ग्रहण उघड्या डोळ्यांनी थेट पाहू नये, धारदार वस्तू वापरू नये म्हणजे सुरी, कात्री, विळी वगैरे यांचा वापर टाळावा. शिवणकाम, कापणे टाळावे. काही ठिकाणी ही टाळण्याची प्रथा आहे. आणि या ग्रहण काळात झोप घेऊ नये. काही परंपरेनुसार ग्रहण काळात जागे राहून नामस्मरण करावे. तुळशी पत्र अन्नावर ठेवावे. ग्रहणापूर्वी तुम्ही जे अन्न शिजवता त्यावर तुळशी पत्र ठेवावे आणि ग्रहण संपल्यावर गरोदर मातांनी अंघोळ करावी. आता आपण पाहू ग्रहणाचा नेमका काळ कोणता आहे. तर 3 मार्च 2026 मंगळवारी हे ग्रहण चालू होणार आहे आणि हे ग्रहण दुपारी 3:20 पासून तर संध्याकाळी 6:47 असणार आहे. परंतु चंद्रग्रहणाच्या अगोदर 9 घंट्यापूर्वी आपला सूतक काळ चालू होतो आणि तो सकाळी 6:20 असणार आहे. म्हणजेच आपल्याला 6:20 पासून हे ग्रहण पाळायचे आहेत. आता खूप जणांचं म्हणणं असं आहे की या ग्रहण काळामध्ये काही खाऊ पिऊ नये, परंतु ज्या गरोदर माता आहेत त्यांना जर इमर्जन्सी मेडिसिन चालू असेल तर त्यांनी ते मेडिसिन घ्यायला हवे. तसेच भूक लागल्यास खाऊ शकता. वॉशरूमला जाण्यासही काही अडचण नाही, परंतु चंद्रग्रहण हे गरोदर मातांनी पाहू नये. श्री स्वामी समर्थ.